श्री मल्हारी स्तोत्र शतक. आधी वंदुगणराया शिवगौरीच्या तनया, मल्हारी स्तोत्र रचाया बुद्धी दे दातारा. मग नमो सरस्वती ब्रह्मासुता, विद्यादात्री स्तोत्र रचावया, शक्ती माते दे दासाला. नमिली कुलदेवता तुळजा भवानी माता, मस्तकी वरद हस्ता ठेव लेकराच्या. खंडोबा कुलदैवत माझे परम पवित्र, स्मरण करिता त्वरित कामना पुरवी. आता नमो गुरुवर्या प्रकाश रूप स्वामी या, मल्हारी स्तोत्र रचाया स्फूर्ती दे दासाला. गोदावरी माझी माता, रामचंद्र माझा पिता, स्मरता त्या उभयता आशीर्वाद लाभे. ब्रह्मीभूत मोरे दादा, मस्तकी हस्तवरदा, गुरु माऊली सर्वदा देतात प्रेरणा. मार्तंड तोच मल्हारी, सज्जनांचा तो कैवारी, दुर्जनांचा शेवैरी खंडोबा जेजुरी. कथा त्याची गोड भारी, भावे जो श्रवण करी, ईश्वर कल्याण करी मार्तंड भक्तांचे. कथा ब्रह्मांड पुराणी, मार्तंड जन्म कहाणी, सांगत असे संक्षेपोनी भक्त ज्ञानेश्वर. कृतयुगाची ही कथा, वर्णे मार्तंड पाहता. तो निवारी भवव्यथा मार्तंड भक्तांची. मणिचूर या पर्वती, धर्मपुत्र सातयती, जाऊन वस्ती करती जप तप करी. पहाटे सर्व उठती, स्नान संध्या पूजा करती, तपश्चर्येला बसती नित्य नेम त्यांचा. मणिपुरी या नगरी, मल्लासुर राज्य करी, मणी त्या मदत करी अनुजतयाचा. पूर्वजन्म होते क्रूर, मधुकैटभ असुर, विष्णू घेई मांडीवर वध त्यांचा करी. रक्त ते पाताळ लोकी, पडे शेषाच्या मस्तकी, त्यापासून जन्म घेती कीटक ते दोन. दोघे घोर तप करती, संतोषले पशुपती, मनी मल्ल नाम देती त्या दोन कीटका. शिव म्हणे मागावर, मागती दोघे सत्वर, देवा स्वये करा ठार तुम्हीच आम्हाला. मस्तकी चरण असावे, कायम आम्ही धरावे, तुम्हा आधी नाव यावे महेशा आमचे. तथास्तु म्हणे शंकर, कैलास पर्वतावर गेला मग उमावर, वर त्यांना देत मणिमल्ल पृथ्वीवर, राजधानी मणिपूर. जनता त्रासली फार, अत्याचारे त्यांच्या, ब्रह्मदेवे दिलावर, प्रबळ झाले असुर, गांजली प्रजा अपार त्या मणिमल्लांनी. मल्लासुर एके दिनी, सैन्यासह गेला वनी, सप्त ऋषींना त्रास देऊनी आश्रमा लुटले. यज्ञकुंडे त्यांनी मोडली, देवघरात घाण केली, बायका मुले मारली, विहिरीत ढकली. ऋषी झाले भयभीत, गेले धावत पळत, दुर्वास शापे सुरक्षित लवथळेश्वरी. धौलुगिरी पर्वती, कुटुंब गुरे ठेवती, इंद्रलोकी स्वये जाती, इंद्राला भेटण्या. इंद्राला वर्णिली व्यथा, इंद्रवदे असमर्थता, ब्रह्मा भेटले तत्वता, धाडे विष्णू लोकी. विष्णू असे असमर्थ, एकटा शिव समर्थ, इतरा भेटणे व्यर्थ, चला भेटू तया. गेले कैलास पर्वती, विनविला उमापती, दुष्कृत्ये सर्व सांगती, मणिमल्लांचे ते. ऋषींना म्हणे शंकर, तुमची तपश्चर्या थोर, का न केले तुम्ही ठार शापुनी दैत्याला. दिला असता जर शाप, नष्ट झाले असते तप, घडले असते पाप म्हणे ऋषी मुनी. करुणामूर्ती शंकर संतापला अनावर, महामारीचा अवतार जटा आपटता, भैरवाचा अवतार धरिती शिवशंकर. रूप धरी भयंकर, चंद्र बने अश्व, खड्ग धरिले विशाल, दुसरे हाती भासला कृतांत काळ. असुर सैन्याला अगणित शिवगण, रुद्र आणि गजानन, कार्तिकेय भूतगण, शिवांचे सैन्य ते. मार्तंड आज्ञा देऊन बोलवी युद्धा लागून, देव सैन्य घेऊन आले मदतीला. पोहोचले मणिपूर, सैनिकांचा महापूर, करी जय जयकार मार्तंड देवाचा. असुर सैन्य प्रचंड, करावया तया दंड, सिद्ध झाला शे मार्तंड आला रणांगणी. वार्ता येता कानावर, ते मणिमल्ल असुर, खेकसती दूतावर, प्रशंसिता शिवा. भैरवाची निंदा करी, देव नव्हे तो भिकारी, बसतसे बैलावरी मूळचा शंकर. जातसे शिखरावर सैन्याचा महासागर, पसरला दूरवर पाहतसे मल्ल. प्रधान पाठवी हेर, माहिती खुलाशे वार, मिळवितात चतुर मणिमल्ला सांगी. गांजले ऋषीवर, त्रास दिला तया फार, संतापला उमावर, आलासे लढण्या. अस्वस्थ झाला असुर, प्रधान देतसे धीर, सेनापती त्यांचा शूर, आतुर लढण्या.
रहा तुम्ही निश्चित मिळता आज्ञा त्वरित जिंकेन इंद्रा निश्चित आज्ञा मिळे तया. इंद्राने सोडोनी शर निर्जर दंशी केला ठार. भैरव प्रशंसी इंद्र मृत सैन्य उठे. दैत्य सैन्य झाले ठार. संतापला मल्लासूर युद्ध करण्या आतुर झाला भैरवासी. खड्ग दुष्ट सेनापती मल्लाला समजावती. त्याची आज्ञा मिळविती युद्धास जाण्याला. कार्तिकेयाशी लढत त्याशी बोलला कुत्सित. भीषण युद्ध दोघात मोर झाला ठार. षडानन संतापे अति सोडतसे तीक्ष्ण शक्ती. छातीवर या दळती दैत्य सोडी प्राण. उल्कामुख सेनापती होता पराक्रमी अति. लढण्यास गणपती भैरव पाठवी. उल्कामुख होता शूर बलाढ्य निर्दय क्रूर. प्रचंड सैन्य बरोबर घेऊन आलासे. दैत्य क्रूर चेष्टा करी मोदक खाण्याचा घरी. दैत्य हे मोदका परी भक्षितो गणेश. दैत्यांचा गदा प्रहार झेलिला वरच्या वर. जाड दंड छातीवर आदळता मेला. उल्कामुख निमेला. कुंतलोम पाठविला त्याच्या सवे लढण्याला. जय नंदी आला शंकरासारखे रूप. नंदी शोभतसे खूप. घनघोर युद्ध खूप दोघेही करीत. नंदीने मारला बाण तो आरपार निघून. गेला तरी फिरून दैत्य उभा राही. दैत्य नंदीचा रथ मोडे. मारिले तयाचे घोडे. क्रोधे नंदी बाण सोडे. कुंतलोम मेला. मल्लानुज मली असुर लढण्या होई अधीर. संतापलेला असुर रणांगणी आला. जिंकल्यास समाधान मरता अमर होईन. विश्वास व्यक्त करून गरजे भयंकर. उंच माड ताड दिसे 20 हाती शस्त्र असे. पाहुनी मार्तंड हसे एकटा लढला. दैत्याचा न पडे प्रभाव. धरिले मायावी रूप. युद्ध रंगलेशे खूप. मनी मार्तंडाचे करी चकवा चकवी. दैत्य मार्तंडा फसवी. साप मारुनी चेतवी. मार्तंडाला मनी. मार्तंड आग्नेयास्त्र सोडे. मनी जलामध्ये पडे. पानक्षत्रा नाव पडे. तुरंगम तीर्थ. त्रिशूळ घेतला हाती. वापरली पूर्ण शक्ती. फोडवणे दैत्याची छाती. त्रिशूळ स्थिरावे. पाय देण्या डोक्यावरी. उचलता मनी धरी. भक्ती उमळे उदरी. स्तुती करी दैत्य. मार्तंड म्हणे मागवर. दैत्य म्हणे मुक्त कर. कुटुंबाचे भले कर. मोक्ष मिळे तया. दुःखी झाला महासूर. भले करावे विचार. करी तसे गंगाधर. विष्णू बने दूत. समजावे मल्हारी सुडाग्नी त्याच्या उदरी. भंपक गर्जना करी लढेन मनाला. लढवई धृत मारी. रथ हत्ती घोडे मारी. चूर्ण करी शस्त्रधारी. गिळूनही टाकी मल्ल मारे धृत मारी. मार्तंड संतापे भारी. असुराशी युद्ध करी डावा हात तोडी. हत्ती बने मल्लासूर. रूप त्याचे भयंकर. त्याचा उग्र अवतार मार्तंडे पाहिला. उगारली तलवार. दैत्य धरी वरचे वर. कुत्सित बोलला फार. मार्तंडा असुर. मार्तंड सोडी आग्नेयास्त्र. मल्ल सोडितो जलास्त्र. मार्तंडाने मारुतास्त्र सोडिले त्यावेळी. पाशुपतास्त्र ही जपला. त्रिशूळ ही मंतरला. असुरावर सोडिला भैरवाने तेव्हा. मल्ले प्रतिकार केला. त्रिशूळ नाही थांबला. छातीवर आदळला जाऊन दैत्याच्या. कोसळला पृथ्वीवर. लढाईला हो तयार. म्हणतसे शशीधर शिरी ठेवी पाया. झालाशे चमत्कार. नयनी दाटले नीर. स्तुती करीत असे फार. मार्तंड भैरवाची. पदस्पर्श तुझा थोर. भक्ती दाटली अपार. देवा आता दया कर. मागत असे वर. तुझ्या नावा बरोबर माझे नाव घेवो नर. पाय माझ्या शिरावर चिरंतन राहो. श्रद्धेने भक्ती करती प्रसन्न कैलासपती. पावे त्यास सत्वर गती कामना पुरवी. तुझे दर्शन घडावे. घरी ऐश्वर्य दिसावे. सुख आरोग्य नांदावे. टळावे संकट. ऐकावी त्यांची प्रार्थना. पूर्ण करावी कामना. नष्ट करावी वासना. मदतीस जावे जे तुमचे भक्तगण. करी महात्म्य पठन अथवा करी श्रवण. कल्याण करावे. असुरांची मृत्यू वार्ता. 5 पुत्रा समजता. संतापले ते तत्वता. सुड घेण्या धावले. पाहुनिया अविचार. भैरव संतापे फार. पर्वत करी सत्वर. शाप देऊन या धर्मपुत्रा बोलावले. ऋषीवर सुखावले. आश्रमी राहू लागले. सुखा समाधाने. चिंता केली तुम्ही दूर. आता द्यावा एक वर. देवा येथे व्हावे स्थिर. स्वयंभूलिंगात. मार्गशीर्ष पुण्य मास. शुद्ध षष्टीचा दिवस. रविवार. नक्षत्र खास. शततारका ते. जयस्थान जे जयाद्री. अपभ्रंश बने जेजुरी.
खड्ग धरले शे करी. म्हणून खंडोबा दोन लिंगे प्रकटली. एका कल्पवृक्षाखाली दर्शनाला गर्दी झाली मैराळ मूर्तीच्या. हळद देवाच्या अंगाला लेपचंदनाचा लावला. भक्तिभाव ओळखला मार्तंड भैरवे. म्हणतसे मागावर प्रसन्न झाला शंकर. भक्तगण चिंता दूर करीन सर्वदा. मल्हारी महात्म्य पठन करा भजन कीर्तन. कामना करीतो पूर्ण मार्तंड भैरव. सुवासिनींना सौभाग्य रोगी जनांना आरोग्य. उजळे सत्वर भाग्य खंडोबा भक्तांचे. निर्धना भेटे संपत्ती निपुत्रा देई संतती. टळे निश्चित आपत्ती खंडोबा कृपेने. मार्गशीर्ष चंपा षष्ठी रविवारी योग वैधृती. अश्विनी नवमी तिथी महिमा विशेष. चैत्र षष्ठी संक्रांतीला वा कार्तिकी पौर्णिमेला. भक्त येतात स्नानाला मौन धरतात. देवीचे दर्शन करा अष्टतीर्थी स्नान करा. देवावर उधळा भांडारा कल्याण होईल. मल्हारी महात्म्य पठन भावे करती भक्तजन. जे जे इच्छी त्यांचे मन पावती सत्वर. इति श्री मल्हारी महात्म्य शतक संपूर्ण.